रस्त्यावरील खड्ड्यांनी अजून घेतला एक बळी। दिग्रस दारव्हा रस्त्यावरील मांडवा येथील घटना, मृतक महिला वाशिम येथील रहिवासी। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। दिग्रस दारव्हा रस्त्याचे काम जवळपास 8-9 वर्षापासून सुरू असून आज रोजीही ते पूर्ण न झाल्याने प्रवासी वैतागले आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या या रस्त्याच्या कामासाठी 3 ठेकेदार बदलले, परंतु रस्ता चालण्यायोग्य तयार केला नाही। निकृष्ट दर्जाच्या या रस्त्याच्या फटक्याने अनेक बळी या रस्त्याच्या अपघातात मृत पावले। रस्ता अपूर्ण तर झाला, पण झालेल्या रस्त्यावर भेगा पडल्या तर खड्डे पडले, यामुळे अनेक अपघात होत आहे। तरीही संबंधित विभाग व जनप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने अपघाताची शृंखला सुरूच आहे। वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रत्नप्रभा शंकरलाल जयस्वाल वय 75 वर्ष या आपल्या अमित जयस्वाल दिग्रस येथील भाच्यासह मोपेड दुचाकीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान दिग्रसवरून हर्सुल येथील आपल्या शेतात पीक पाहणीसाठी जात असताना दिग्रस दारव्हा रस्त्यावरील मांडवा या गावाजवळ खड्ड्यामुळे दुचाकी मागे बसलेली रत्नप्रभा जयस्वाल या झटक्याने पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या। या रस्त्यावर अपघातात अनेक बळी पडले असून अजून एक महिला बळी पडल्याने अजून किती बळी जाणार असा संतप्त सवाल नागरिकांत यावेळी उमटत होता। मृतक रत्नप्रभा जयस्वाल या वाशिम येथील रहिवासी होत्या। आपल्या पतीच्या निधनानंतर अनुकंप तत्वावर त्या वाशिम ऑपरेटिव्ह बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचारी होत्या। या दुर्दैवी अपघातात त्या मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। मृतकाच्या शवविच्छेद दिग्रस ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। मृतकांच्या पश्चात 2 मुली 1 मुलगा असा परिवार आहे। या रस्त्याच्या खड्ड्यामुळे सदर मृतक महिला दुचाकीवरून पडल्याने मृत पावल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत होता। या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस सहकार्य करीत आहे।